विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीची एक्झाम आणि बोर्डचं प्रिपरेशन ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आज जास्त काही तुम्हाला शिकवणार नाही, पण महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता एक लक्षात घ्या, इथं एक न्यूमेरिकल तुम्हाला दिसेल. दिसतंय? ओके, मी इथे थोडंसं इन्क्रीज करतोय ती साइज बरं का. ओके, प्रॉब्लेम नीट समजून घ्या. 2023 ची पीवायक्यू आहे. ओके. ई रेज टू साइन इन्व्हर्स. ईच्या ऐवजी कुठलाही कॉन्स्टंट देतील. ए रेज टू देतील, 4 रेज टू देतील, काही देऊ देत. काही इश्यू नाहीये. ओके. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके. हेच आपल्याला नेक्स्ट लेक्चर पासून सुरुवात करायची आहे. डबल डेरिव्हेटिव्ह, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके. त्याला Y2 पण म्हणतात बरं का. तर इथं बघा, की इथं पुस्तकातला हा प्रॉब्लेम बघा. ओके. तसाच आहे की नाही बघा बघू. x इक्वॉल्स टू रूट ए रेज टू साइन इन्व्हर्स टी. Y दिलंय. पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. टी हा कोण आहे इथं? पॅरामीटर आहे. आणि इथं काय केलंय बघा, नीट लक्षात द्या. बघा. हां. इथं एक्सची जी तुमची व्हॅल्यू आहे ना, त्याला डिफरंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह होणार डीएक्स बाय डीटी. आणि इथं आता चेन रूल. पहिला या रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट आहे का? आणि रूटच्या आतली टर्म आहे तशी लिहिली. रूटच्या आत कोण आहे? ए रेज टू साइन इन्व्हर्स. त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. ए रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. मग ए रेज टू साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह ए रेज टू इंटू लॉग ए. अरे पण साइन इन्व्हर्सच्या डेरिव्हेटिव्हनं परत मल्टिप्लाय करा ना. म्हणजे बोर्डच्या एक्झाममध्ये हे डिटेलमध्ये लिहावं लागतंय. चेन रूल. म्हणजे इथं बघा, पहिला रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट. ए रेज टूचं ए रेज टू लॉग. साइनचं इन्व्हर्स 1/√1 मायनस ते इथं लिहिलंय लक्षात घ्या. मग हे झालं डीएक्स बाय डीटी. म्हणजे बघा, की इथं आपण काय केलं या ठिकाणी, की एक्सचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं विथ रिस्पेक्ट टू टी. बरं, आता इकडे बघा. आता इथं y ची व्हॅल्यू आहे. त्याचंही डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू टी. dy बाय dt. रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ए रेज टू कॉस इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह ए रेज टू कॉस इन्व्हर्स इंटू लॉग ए. कॉस इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह 1/रूट. ओके. आता काय करायचंय तुम्हाला? आता करायचंय dy बाय dx ची व्हॅल्यू. मग हे आहे थेरम इम्पोर्टंट पॅरामेट्रिक इक्वेशनचं, की dy बाय dx इक्वॉल्स टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. ओके. आलं का ध्यानात तुमच्या? मग हे लिहिलं, हे कंप्लीट 4 मार्क तुम्हाला. सेक्शन डी मधला प्रॉब्लेम आहे. लेंदी आहे ना, म्हणून किती मार्काला? 4 मार्काला. ओके, झाली बोर्डची प्रिपरेशन. चेन रूलवर वापरायचं आहे. पण मेन पॉइंट काय? आता या प्रॉब्लेमचं मी काय करू? मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्यायचंय तुम्ही. व्यवस्थित, अगदी व्यवस्थित. मी तुम्हाला सांगतोय, की हा प्रॉब्लेम मी 10 ते 20 सेकंदात तुम्हाला सोडवून देऊ शकतो. 10 ते 20 सेकंदात. पण नाही, मी तुम्हाला व्यवस्थित सोडवून देणार आहे आणि पुन्हा अगदी पटकन कसं सोडवायचं हे पण सांगतो तुम्हाला. चला. एक्सची व्हॅल्यू आहे रूट ई रेज टू साइन इन्व्हर्स टी. चला, मी त्याचा स्क्वेअर करतो. मग ते येणार आहे ई रेज टू साइन इन्व्हर्स टी. ओके. y ची व्हॅल्यू आहे रूटमध्ये ई रेज टू कॉस इन्व्हर्स टी. चला, स्क्वेअर करा. y स्क्वेअर इक्वल्स टू ई रेज टू कॉस इन्व्हर्स टी. आता काय करणार? या दोघांचा प्रॉडक्ट घ्या. तुम्ही एक्स स्क्वेअरला वाय स्क्वेअरनं मल्टिप्लाय करा. म्हणजे ई रेज टू साइन इन्व्हर्स टीला ई रेज टू कॉस इन्व्हर्स टीने मल्टिप्लाय करा. मी तुम्हाला प्रॉडक्ट विचारतोय बरं का. जर मी एक्स स्क्वेअरला एक्स क्यूबनं मल्टिप्लाय केलं तर एक्स रेज टू किती येतील? सांगा पटकन. 5 येणार ना? म्हणजे या दोघांची काय झाली? एडिशन. तसंच आहे इथं. मग मला मिळणार काय बघा, की जर मी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचा प्रॉडक्ट करतोय, तर ई रेज टू मला मिळणार आहे साइन इन्व्हर्स टी प्लस कॉस इन्व्हर्स टी. या दोघांची ॲडिशन. पण आता आठवा, साइन इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स एक्स व्हॅल्यू असते पाय बाय 2. म्हणजे मला एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू ई रेज टू पाय बाय 2 मिळाली. काढा स्क्वेअर रूट ह्याचं. मग एक्स वाय ची व्हॅल्यू मिळाली 1 कॉन्स्टंट टर्म. 1 कसली टर्म आहे? कॉन्स्टंट टर्म आहे. चला, डेरिव्हेटिव्ह काढा. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म अँड दॅट इक्वल्स टू 1 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस वायचं मायनस वाय करा इंटू एक्सचं अपॉन एक्स करा. म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू मायनस वाय अपॉन एक्स. आणि मगाचा प्रॉब्लेम आठवा. ओके, मगाचा प्रॉब्लेम बघा, की त्याच्यामध्ये तेच प्रूव्ह करायचं होतं मायनस वाय अपॉन एक्स. त्यांनी किती लेंदी केलं होतं, पण आपलं किती पटकन झालं नाही सांगा. मग हे बोर्डचं चालेल का? चालेल. ही मेथड सुद्धा बोर्डच्या एक्झाममध्ये चालेल. पण थांबा.
आपण सीईटीचा विचार करतोय. ओके, समजून घ्या. आपण कुठला विचार करतोय? सीईटीचा. मग मला हा प्रॉब्लेम बघितल्या-बघितल्या काय लक्षात आलंय, की dy/dx ची व्हॅल्यू आहे -y/x. बरं हे नाही आठवलं, तर मला क्लिक होणार आहे. स्क्वेअर करून कॉम्प्युट करायचंय. इक्वल टू कॉन्स्टंट येणार आहे. मग x/y ची व्हॅल्यू 1 येणार आहे. वापरा रूल. पण आठवलं पाहिजे. चला आता डबल डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरन्शिएटिंग अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह d2y/dx2 असं लिहायचं. हे मायनस साइन आता चेन कोशंट रूल वापरायचा आहे. ओके. मग डिनॉमिनेटर तसंच ठेवा इंटू न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर तसंच ठेवा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर आणि अपॉन डिनॉमिनेटरचा काय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर सगळ्याच ठिकाणी. ओके, काही हरकत नाही. आता बघा मी काय करतोय नेक्स्ट स्टेप. मग d2y/dx2 दॅट इक्वल्स टू dy/dx ची व्हॅल्यू कोण आहे? -y/x. -y/x. -y आणि डिव्हाइड बाय कोण आहे? एक्स स्क्वेअर. आता डोकं वापरा. एक्स एक्स काय होईल? कॅन्सल. -y परत -y म्हणजे -2y. मग त्या मायनस या मायनसमुळे प्लस होणार आहे आणि 2y अपॉन एक्स स्क्वेअर. मग ऑप्शन सी करेक्ट आहे. ऍक्च्युअली मी ही गोष्ट व्हिडिओच्या अगोदरच बोलायला पाहिजे तुम्हाला. परवाच्या डेरिव्हेटिव्हच्या व्हिडिओ खाली हे कॉमेंट होतं. जेव्हा मी हे न्यूमेरिकल शिकवलंय ना, हे घेतलेलं न्यूमेरिकल आहे लक्षात घ्या. त्यात एका मुलाने कॉमेंट केलं होतं, की "सर असं पण सोडवता येईल ना?" मी खुश झालो कारण इतकी चांगली मुलं मग व्हिडिओ बघताय ना, खरोखर आपलं टार्गेट आपण अचीव्ह करणारच आहे. म्हणजे मेन मुद्दा काय आहे, की सीईटीचा अप्रोचच वेगळा पाहिजे. प्रॉब्लेम कसा पटकन सॉल्व्ह झाला की नाही सांगा बघू. मग यासाठी प्रॅक्टिस, रिव्हिजन या गोष्टी केल्या पाहिजेत. ओके. सध्याचं कसं आहे तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या. तुम्ही सुरुवातीपासूनच अभ्यास परफेक्ट करा. ओके. मग आज काय करा, पाठीमागच्या सगळ्या लेक्चरची रिव्हिजन करा. ओके. सगळ्या लेक्चरची रिव्हिजन करा. मग नेक्स्ट आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मोठे-मोठे लेक्चर उद्यापासून तुम्हाला मिळतील. ऑल द बेस्ट. धन्यवाद.